आमचं आधीच ऐकलं असतं तर एकनाथ शिंदेंचं सरकार राज्यात कधीच आलं नसतं. काल सुप्रीम कोर्टात शिवसेना फुटी प्रकरणी सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी हा युक्तिवाद केला. एवढंच नाही तर एक नेता म्हणजे संपूर्ण पक्ष नाही असंही कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात ठणकावून सांगितलं. तर पुढे बोलताना कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टाला खडसावलं. मागच्या 4 वर्षांपासून सुनावणीच झाली नसल्यानं उद्धव ठाकरेंच्या पक्षातून अनेक लोक बाहेर गेले आहेत. 2023मध्ये याची सुनावणी सुरू झाली आणि 2026मध्ये सुरूच आहे. हे खूप चुकीचं आहे अशा शब्दात कपिल सिब्बल यांनी थेट सुप्रीम कोर्टाला खडसावलं. काल झालेल्या शिवसेनेच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल चांगलेच आक्रमक दिसले. शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. 2022मध्ये जेव्हा शिवसेनेत फूट पडली आणि 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली, त्या आमदारांच्या अपात्रतेवर चक्क काल सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद रंगला. त्यामुळं लवकरच आता या प्रकरणाचा निकाल लागेल असं वाटतंय. नक्की काय घडलं सुप्रीम कोर्टात? या युक्तिवादामुळे एकनाथ शिंदेंचं टेन्शन कसं वाढलंय? कपिल सिब्बल यांनी नक्की काय युक्तिवाद केला? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी महेश नाकाडे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात पार पडलेली कालची सुनावणी अत्यंत वादळी ठरली. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या 3 न्यायमूर्तीच्या पीठासमोर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने आले. सुनावणी सुरू होताच ठाकरे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या वैधतेवर आणि एकूणच या सत्तांतरावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं. कपिल सिब्बल यांनी कोर्टात स्पष्ट शब्दात सांगितलं की बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणे हा लोकशाहीवर झालेला सर्वात मोठा आघात आहे. आपल्या युक्तिवादात सिब्बल यांनी शिवसेनेचा संपूर्ण इतिहास आणि घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला. त्यांनी सांगितलं की 1966मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या या पक्षाचे 2013 पासून उद्धव ठाकरे हेच अधिकृत पक्षप्रमुख आहेत. 2018मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांचे सर्व अधिकृत पुरावे यावेळी न्यायालयात सादर करण्यात आले. इतकंच नाही तर 2018मध्ये एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केली होती. याकडे सिब्बल यांनी न्यायालयाचं लक्ष वेधलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य केलं होतं. 2019मध्येही त्यांनी ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवून महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर जून 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असतानाच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे इतिहासातील सर्वात मोठं बंड केलं. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासह 31 आमदार अचानक गुवाहाटीला गेले. तिथे या आमदारांनी परस्पर ठराव मंजूर करून मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावले यांची व्हीप म्हणून नियुक्ती केली. सिब्बल यांनी यावर बोट ठेवत कोर्टात विचारलं, केवळ 31 आमदारांचा एक गट म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष कसा असू शकतो? एका पक्षाच्या चिन्हावर निवडून यायचं, सत्ता उपभोगायची, बंडखोरी करायची आणि नंतर मूळ पक्षावरच मालकी हक्क सांगायचा. हा पायंडा अत्यंत धोकादायक आहे. या सर्व प्रकरणाची पार्श्वभूमी आणि शिवसेना आणि धनुष्यबाण वादाचा घटनाक्रम पाहिला तर फेब्रुवारी 2023मध्ये निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह शिंदे गटास बहाल करण्यात आलं. तर ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह मिळालं. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाच्या निर्णयाला ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मात्र निवडणूक आयोगाच्या निर्णयास स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आणि अंतिम निकालापर्यंत शिंदे गटास चिन्हाचा वापर करण्यास मुभा दिली. पुढे 7 मे 2025 रोजी तातडीच्या सुनावणीला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आणि 14 जुलै 2025पर्यंत ही याचिका गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित होती. 2022मध्ये एकसंध शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदेंचा पक्ष हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. पुढे बोलताना कपिल सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलं. आमदारांनी सही केलेलं पत्र अध्यक्षांकडे पाठवलं. अध्यक्षांनी ते राज्यपालांकडे पाठवलं आणि राज्यपालांनी लगेच फ्लोअर टेस्टचे आदेश दिले. पण त्यावेळी मूळ राजकीय पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच होते. केवळ विधिमंडळातील काही आमदार एकत्र आले म्हणून ते स्वतःला मूळ राजकीय पक्ष म्हणू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं याआधीच स्पष्ट केलं आहे की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे 2 संपूर्ण वेगळे गट आहेत.
त्यामुळं आमदारांचं संख्याबळ जास्त आहे म्हणून विधिमंडळ पक्षाला मूळ पक्ष मानता येत नाही असा तर्क सिब्बल यांनी सुभाष देसाई प्रकरणात दाखला देत मांडला। युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांनी केंद्रीय निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयांवर जोरदार ताशेरे ओढले। निवडणूक आयोगानं फेब्रुवारी 2023 मध्ये शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल करताना पक्षाची 2018 मधील सुधारित घटना पूर्णपणे डावलली। केवळ आमदारांच्या संख्याबळाचा आधार घेतला जो अत्यंत चुकीचा होता। त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली। उद्धव ठाकरे गटानं या दोन्ही निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे। कपिल सिब्बल यांनी कालच्या सुनावणी दरम्यान थेट सर्वोच्च न्यायालयालाच खडे बोल सुनावले। गेल्या 4 वर्षांपासून या प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण न झाल्यामुळे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही थांबलेली नाही। जर या प्रकरणावर वेळी सुनावणी झाली असती आणि योग्य वेळी निर्णय झाला असता तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची राज्यात स्थापना झाली नसती अशी खंत त्यांनी व्यक्त केली। 2023 मध्ये सुरू झालेली सुनावणी 2026 उजाडलं तरी सुरूच आहे। हे लोकशाहीच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे। पश्चिम बंगालमध्येही TMCच्या खासदारांनी अशा पक्षात प्रवेश केला ज्याचं संसदेत साधं प्रतिनिधित्वही नाही। सध्या देशात लोकशाहीचा फज्जा उडवला जात आहे असा घणाघात कपिल सिब्बल यांनी केला। कालच्या सुनावणीत उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयासमोर प्रामुख्यानं 2 मागण्या ठेवल्या आहेत। पहिली म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा लोकशाही विरोधात असल्यानं तो रद्द केला जावा आणि दुसरी सर्वात मोठी मागणी म्हणजे या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निकाल लागेपर्यंत एकनाथ शिंदे गटाला मिळालेलं धनुष्यबाण हे चिन्ह केवळ तात्पुरत्या स्वरूपात वापरण्याची मुभा असावी। या सुनावणीनंतर कोर्टाबाहेर दोन्ही बाजूंच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी सांगितलं की कपिल सिब्बल यांनी घटनेचा संपूर्ण आलेख आणि नियम न्यायालयासमोर मांडले आहेत। एकनाथ शिंदेंची नियुक्ती उद्धव ठाकरेंनीच केली होती हे खुद्द एकनाथ शिंदेंनाही ठाऊक आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात झालेल्या चुका सुधाराव्याच लागतील। तर दुसरीकडे शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी दावा केला की आम्ही केलेल्या सर्व गोष्टी या घटनेच्या चौकटीत राहूनच केलेल्या आहेत। यावर आधीही निवडणूक आयोग आणि कोर्टात चर्चा झाली आहे। त्यामुळे अंतिम निकाल आमच्याच बाजूने लागेल। काल सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या पीठानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला असून सर्व मुद्द्यांचे एकत्रित संकलन आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत। या ऐतिहासिक आणि संवेदनशील प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 4 ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे 4 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह अंतिम सुनावणीत नेमकं कोणाला मिळेल? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।